आप्पे आमचे कलेक्टर या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल की बापू अमोलला आपल्या आसगावला घेऊन जातात. तिथे सगळी साफसफाई झाल्यानंतर ते बापू अमोलला घेऊन गावात फिरायला जातात. तेव्हा अमोलची भेट आपल्या सरकारांशी आणि आईंशी होते. तिथे सरकार अमोलला बघून खूप खुश होतात, त्याला मिठी मारतात आणि अमोलला विचारतात की बाळा कधी आलास. त्यावर अमोल म्हणतो की आजच आलो, आत्ताच बाबा मला घेऊन फिरायला आलेत. त्यावर सरकार अमोलला म्हणतात की बाळा आपल्या घरी तू कधी येणार. त्यावर अमोल म्हणतो की आणि बा एक साथ हे घर सोडून गेले होते. मी मा आणि मा बरोबर गेलो होतो. मी जर त्यांच्याबरोबर गेलोय तर मी आता येताना सुद्धा त्या मा आणि बाबांबरोबरच इकडे येणार. त्यावर सरकार खुश होतात आणि म्हणतात बरं ये, मग तर तुला काय आता सांगायचं, तुला यायचं तेव्हा ये. त्यावर अमोल बोलतात की मी आता येताना मा आणि बाला घेऊनच घरात येणार. तो मनातल्या मनात विचार करतो की आता आपल्याला काहीही करून माला आणि बाबाला एकत्र आणायचं म्हणजे आणायचंच आहे. इकडे आप्पी अर्जुन ड्रग डीलरविषयी एक सिक्रेट प्लॅन बनवतात. त्यामध्ये आप्पी अर्जुनला म्हणते की आता आपल्याला काहीही करून हे मिशन सक्सेसफुल करावंच लागेल. त्यावर अर्जुन म्हणतो की काही काळजी करू नका, मी एक पोलीस असण्याच्या जबाबदारीनं मी माझ्या पूर्ण जबाबदाऱ्या पार पाडेन. त्यावर आप्पी म्हणते की फक्त पोलीसच नाही, एक बाप म्हणून तुझी पण जबाबदारी आहे आणि ती तुला पार पडावीच लागेल. त्यावर अर्जुनच्या डोळ्यात पाणी येते आणि म्हणते आप्पे बाप म्हणून तू मला अमोलचा बाप म्हणून म्हणलेस. त्यावर आप्पी म्हणते हो, मग तो तुझा मुलगा नाही आहे का. त्यावर अर्जुन म्हणतो की हो, आता तर मला फार काळजी घेऊन हे मिशन पूर्ण प्लॅन केलेलं सक्सेसफुल करावंच लागेल. त्यानंतर ते सगळे गावात फिरत असतात. सुजाचा, पिऊताईंचा सगळ्यांचा सामना एकमेकांसमोर होतो. पिऊ अमोलला बघून खूप खुश होते, त्याला गळाभेट करते आणि विचारते बाळा तू कसा आहेस. त्यावर अमोल म्हणतो की मी ठीक आहे, पण तुम्ही कोण. त्यावर पिऊ म्हणते की मी तुझी काकी. त्यानंतर तिला असं आठवतं की ह्याला तर काही माहीत नसेल. त्यानंतर ती म्हणते काही नाही. ती तिच्या अश्रावरत तिथून निघून जाते. नंतर बापू अमोलला घेऊन आपल्या घरी जातात. तिथे गेल्यानंतर ते अमोलला शेतात फिरवतात, सगळीकडे फिरवतात. आप्पीची अभ्यासाची जागा दाखवतात, आप्पी कुठे कुठे जायची, काय करायची हे सगळं सांगतात. अमोल खूप खुश होऊन हे सगळं ऐकत असतो. तो बाबांना वेगवेगळे प्रश्नसुद्धा विचारत असतात आणि बाबासुद्धा आवडीने त्याच्या प्रश्नांची उत्तरं देत होते. तेव्हा तिथे नंतर पोलीस स्टेशनमध्ये त्यांना काही लिंक्स कळतात ड्रग्ज डीलरविषयी. त्यानंतर ड्रग डीलर आपल्याला समोर आणण्यासाठी ते एक वेगळा प्लॅन आखतात आणि या प्लॅनमध्ये खूप भयानक काही होऊ शकतं. या काळजीने सगळेसुद्धा आपापल्या परीने खूप सारे प्रयत्न करतात. इकडे आर्यासुद्धा ती तिच्या परीने खूप सारे प्रयत्न करत असते. अर्जुनला काही बाहेरून माहिती मिळत असते की या ड्रग डीलरचा कोणाकोणाशी संबंध आहे. तो आपल्या पर्सनल लेवलला चौकशी करतो. चुकीला सुद्धा एक दोघांच्या मागे पाठवतो. ड्रग डीलर स्वतःहून समोर यावा म्हणून हे सगळे खूप आटिपिटीने प्रयत्न करत असतात. ड्रग डीलरला समजते की आता यांनी आपल्या विरोधात प्लॅन चालू केला आहे आणि आता आपल्याला काही सुट्टी नाही. त्यामुळे ड्रग खूपच संतापतो, खूपच चिडतो आणि अजून धमकीचे फोटो पाठवतो आणि यावेळेस लिहितो की अमोलला आता आम्ही गायब करू. त्यानंतर आप्पी आता स्ट्रिक्ट पाऊल उचलताना दिसणार आहे. आता जरी ड्रग डीलर पकडला गेला तरी त्याच्या मुळाशी कोण आहे हे ती लवकरच पकडून काढणार आहे आणि आप्पे आणि अर्जुन जवळ पाहायला मिळेल. इकडे आप्पीला तिच्या ऑफिसमध्ये अजून एक धमकीचं पत्र भेटतं. त्या धमकीच्या पत्रात लिहिलेलं असतं की आताही तुम्हाला लास्टची वॉर्निंग देतो, इथून पुढे जर तुम्ही ड्रग्सची कारवाई थांबवली नाही तर तुमच्या कुटुंबावर काही झालं तर त्याला फक्त तुम्ही जबाबदार राहताल. गेल्या वेळेस पाठवलेलं आता ह्यावेळेस सत्यात उतरवायला वेळ लागणार नाही. त्यानंतर आप्पी असा विचार करते की अमोलला गावी पाठवलेलंच बरं, अशा ती भूतकाळात विचार करत असते. त्यानंतर ती असा विचार करते की आता आपल्याला काहीही करून समोरच्यांना उत्तर द्यावं लागेल. पण तेवढ्यातच तिला अजून एक तिच्या ऑफिसमध्ये दगडफेक झाल्याचं कळते. ती दगडफेक कोणी केली हे पाहण्यासाठी ती जाते. तेव्हा त्या दगडफेकीत एक चिठ्ठी येते. त्यात लिहिलेलं असतं की आता तुम्हाला सोडणार नाही. त्यानंतर आप्पी
गायतोंडेंना फोन करून त्यांच्या मागावर पोलीस लावते. इकडे आप्पी विचार करत असते की हा नक्की एवढा मोठा ड्रग डीलर कोण आहे, ह्याची एवढी हिंमत कशी होती कलेक्टर ऑफिसमध्ये दगडफेक करण्याची. त्यानंतर गायतोंडे त्याच्या पाठलाग करतात आणि इथेच हा भाग आप्पी आमची कलेक्टर हा भाग इथेच संपतो. इकडे आप्पी सुद्धा अर्जुनवर जरा विश्वास दाखवत असते की तुला एक बाप म्हणून तुला बापाची जबाबदारी ही पार पाडावीच लागेल, तुझ्या बाळाला तुला सुरक्षित करावंच लागेल असं तिला धीर देत असते. त्यानंतर अर्जुन म्हणतो की मी माझा पूर्ण प्रयत्न करेन, तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल. तेव्हा आप्पी बोलते की माझा विश्वास तुझ्यावर माझ्यापेक्षा जास्त आहे, त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका, फक्त तू बाप म्हणून आणि पोलीस म्हणून किती जबाबदार आहेस हे दाखवून द्यायची वेळ आलेली आहे. तेव्हा अर्जुन बोलतो की मी जीवाचं पाणी करेन, पण जो कोण ह्या ड्रग्सच्या मागं आहे त्याला मी लवकरच पकडेन. ह्याची हिंमत होती माझ्या मुलाला आणि माझ्या बायकोला धमकी देण्याची. त्यावर आप्पी म्हणते अर्जुन म्हणजे तू अजूनसुद्धा मला बायको मानतोस. त्यानंतर अर्जुन म्हणतो की बायको मानतो म्हणजे तू माझी बायको होतीस, आता आपल्या दोघांचा काही संबंध नाही आप्पे, आता माझा साखरपुडा झालेला आहे आणि आता माझं लग्न लवकरच आर्याशी होणार आहे. हे ऐकून आप्पी अजून शॉकमध्ये जाते आणि बोलते की बरं ठीक आहे, तू तेवढं कर. त्यानंतर अर्जुनला सुद्धा फार वाईट वाटतं आणि तो तिथून निघून जातो. त्यानंतर आप्पीच्या मनाला लागतं, बापूंना फोन करते आणि बापूंना विचारते अमोल कसा आहे. तेव्हा बापू म्हणतात की आप्प्या तू काही काळजी करू नको, अमोल अगं इथं रुळला सुद्धा. त्यानंतर आप्पी खुश होते आणि आप्पी विचारते की बापू तुम्हाला काहीही लागलं तर मला सांगा. त्यावर बापू म्हणतात की अगं आप्पा आपलंच गाव आहे, काय लागलं तर मी आणेन, तू काही काळजी करू नको, तू तुझ्या मिशनवर फक्त पूर्ण लक्ष दे आणि लवकरात लवकर हे संपून आपल्या गावाकडे या. त्यानंतर आप्पे म्हणते हो बापू मला सुद्धा यायचंच आहे, खूप दिवस झाला आलेले नाही आहे. त्यानंतर बापू म्हणतात की हो अमोल आज सरकारांना भेटला, त्या दोघांची गळाभेट झाली. सरकार विचारत होते घरी कधी येणार. त्यावर अमोल म्हणला की आता मी माबरोबरच तुमच्या घरी येणार. त्यानंतर आप्पी हा असा का बोलला ह्याचा विचार करत असते. त्यानंतर ती बोलते जाऊ दे, बाळ आहे, तो आपला काहीतरी बोलला असेल एवढं बोलते आणि हा भाग इथंच संपतो. आप्पी आमची कलेक्टर या भागाचे अपडेट्स तुम्हाला पाहायला आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.